नमस्कार मंगेश दादा. 4 वाजले. सुरुवात करायची का आपण? होय. सर्वांचं सहर्ष स्वागत. मंगेश दादा, इतर वेळ न घालवता तुमच्याकडेच सूत्र सोपवतो. श्रीमन्महागणपतये नमः. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य जयंती आहे. आपण सर्वजण त्यांच्या चरणी श्रीचरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचं स्मरण म्हणून आचार्य रचित एक स्तोत्र आज मी म्हणणार आहे. सुरुवातीला 2-3 मिनिटं लागतील आणि मग ते स्तोत्र म्हणून मग आपण आपल्या चिंतनाकडे वळूया. ज्यांना येतं त्यांनी म्यूटवर म्हणा माझ्या बरोबर. शिवमानस पूजा रत्नैकल्पितमासनं हिमजलै स्नानं च दिव्याम्बरम् नानारत्नविभूषितं मृगमदां मोदाङ्कितं चन्दनम्
जाति चम्पकबिल्वपत्र रचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् सौवर्णेन वरत्नखण्डखचिते पात्रे घृतं पायसम् भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलम् ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलम् वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गः प्रणतिस्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामतिः चहचरा प्राणा शरीरं गृहम् पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पदयोः प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो इति श्रीगोविन्दपादशिष्य श्रीआद्यशङ्कराचार्यविरचितं शिवमानसपूजास्तोत्रं सम्पूर्णम्। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणांना शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाते गंधे यांच्याही चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्री तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेमध्ये या मालिकेच्या अंतर्गत म्हणूया मागील 17 पासून आपण सत्शिष्य या संकल्पनेचा एक आवाका समजून घ्यायला सुरुवात केली होती। त्याच्यामध्ये शिष्य म्हणून एक शिष्य म्हणून म्हणा परमार्थाचा साधक म्हणून म्हणा माझ्यावरती केवढी मोठी जबाबदारी आहे हे कळावं हा त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश आहे। कारण काय की केवळ ज्याला एक ठोकळेबाज परमार्थ असं म्हणतात। परमपूज्य काकांचा शब्द आहे बरं का
ठोकळेबाज परमार्थ अनेक पद्धतीने आपल्याला जाग करतात संत सद्गुरू. कारण आपल्या हेही लक्षात येत नाही, मी जाग करतात हा शब्द का वापरलो माहिती आहे का? जाग करणं या शब्दामध्येच मी जागा होऊ शकत नाही अभिप्रेत असतं आणि मी झोपलेलो असतो. मला कोणीतरी जागा करावं लागतं. त्यामुळे ठोकळेबाज परमार्थ, ठोकळेबाज परमार्थ म्हणजे काय? अगदी सोपी व्याख्या त्याची. सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास. आलं असेल आपल्या लक्षात मला काय म्हणायचं. आता कोणाचा अर्धा तास असेल, कोणाचा पाऊण तास असेल, कोणाचा एक तास असेल, मुद्दा तो नाही आहे. पण मुद्दा हा आहे की एक अर्धा तास सकाळी, अर्धा तास संध्याकाळी, असं जे काही मी परमार्थाच्या नावाखाली करतो आणि ते केलं म्हणजे परमार्थासंबंधी मी जे जे करणं अपेक्षित आहे ते सर्व झालं असं जे मला वाटतं, त्याला परमपूज्य काका म्हणतात ठोकळेबाज परमार्थ. आणि ते करून फारसं काही आपल्या पदरात पडत नाही. मग काय करावं लागतं परमार्थासाठी? तर परमार्थासाठी झोकून द्यावं लागतं. छान शब्द आहे मराठीत, झोकून देणे. आपल्याला झोकून देणे शब्द माहिती आहे. याचं कारण असतं की आपण स्वतःला कशात ना कशात तरी झोकून दिलेलंच असतं. प्रश्न कशामध्ये एवढाच असतो फक्त. त्यामुळे झोकून देणे हे सगळ्यांनाच कळतं. त्यामुळे शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर परमार्थ इज नॉट अ साईड बिझनेस. ठोकळेबाज आपण बोलतोय, ठोकळेबाज समजून घेतोय. खूप आपल्याला सगळी जाळी जळमटी स्वच्छच करत जायचं आहे. जसं ते गल्लीमध्ये क्रिकेट खेळणं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सचिन तेंडुलकर म्हणून क्रिकेट खेळणं, याच्यात जे अंतर पडतं. क्रिकेट तोही खेळतो, क्रिकेट आम्ही पण खेळतो. काय फरक आहे? आम्ही आयुष्यभर गल्लीतच क्रिकेट खेळतो. हा, ज्याला गल्लीतच क्रिकेट खेळायचं आहे, हीच ज्याची महत्वाकांक्षा आहे, म्हणून हेच ज्याचं ध्येय आहे, त्याच्यासाठी ठीक आहे. त्यांनी परमार्थ केला काय नाही केला काय फारसं बिघडतच नाही तसंही. पण आपण त्यातले नाही हे गृहीत धरून हे बोलणं सुरू आहे, सगळी मांडणी सुरू आहे. तर एक दुसरं दृष्टांत झालं तर एक झाकीर हुसेन, बहुतेक मी बोललो असेल मागच्या वेळेला, पण आता संदर्भाला म्हणून पुन्हा बोलतो. झाकीर हुसेन यांची मुलाखत घेतली होती काही वर्षांपूर्वी आणि त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला त्या मुलाखत करतेने की तुम्ही तबल्याचा रियाज किती तास करता? त्याला काहीतरी अपेक्षा असेल आहे की सकाळी पहाटे उठतो, करतो 2-3 तास, मग रात्री करतो. गंमत म्हणजे झाकीरला प्रश्नच नाही कळत, तो म्हणजे काय? काही नाही, कारण मी सकाळी उठतो तबला वाजवतो. सकाळचं काय, नाश्ता पाणी झालं, चहा पाणी नाश्ता झाला की तबला वाजवतो, आंघोळ झाली तबला वाजवतो, जेवण झाल्यावर तबला वाजवतो, संध्याकाळी खेळून आलो तबला वाजवतो, रात्री झोपायच्या आधी तबला वाजवतो. हे त्याचं उत्तर होतं. त्याच्यामुळे हा जो एक फरकच पडून जातो, म्हणून तो आज झाकीर आहे, म्हणून आज हा सचिन तेंडुलकर आहे. मागच्या वेळेला मी बोललो होतो, त्याचं चरित्र वाचायला लक्षात येईल की किती प्रकारचा त्याग त्यांनी केलाय त्या क्रिकेटसाठी, आणि त्यालाच तर वैराग्य म्हणतात. दुसरं काय? ध्येयाला समर्पित, ध्येयाच्या विरुद्ध ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यागणं, वैराग्य. पण जेव्हा तबल्याचा क्लास लावून गुरुजींनी सांगितलं म्हणून 15 मिनिटं मी तबला वाजवतो, आपण काय बोलतोय? तबल्याबद्दल नाही बोलतोय, दृष्टांत सुरू आहे. सद्गुरूंनी सांगितलं नामस्मरण करत जा, म्हणून मी नामस्मरण करते. म्हणजे रोज जसं आपण मगाशी बोलत होतो, अर्धा तास, एक तास, सकाळ संध्याकाळ जे काय असेल ते. ठोकळेबाज परमार्थ नाही पडत हातात, काही झोकून द्यावा लागतं. आणि ह्याच्याच करता परमपूज्य काकांनी, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की साधनेच्या शेकडो व्याख्या तयार केलेल्या, शेकडो व्याख्या केल्यात परमपूज्य. याला साधना असं म्हणतात, याला साधना असं म्हणतात, याला साधना असं म्हणतात.
शिष्य विषय सुरू आहे ना आपलं, साधना. आणि या सर्व व्याख्यांची जर मध्यवर्ती संकल्पना बघितली, तर ती साधना करताना जीवन जगणे. आणि आपलं काय असतं, अगदी उलट असतं, जीवन जगताना साधना करणे. आहे की नाही, करा विचार. बहुतांश लोकांची अवस्था असते काय, अनेक वेळा मी बोलतो, सातत्याने बोलतो, की आम्ही हे करतो, ते करतो, ते करतो, जीवनात सगळ्या दुनियाभराच्या गोष्टी मला करायच्या असतात, आणि मग त्याच्यात मी हे पण करतो. हे पण म्हणजे काय, नामस्मरण करतो अर्धा तास, काय ध्यान करतो, जे काही साधना आपल्याला सद्गुरूंनी दिलेली असेल. आणि परमपूज्य काका काय म्हणतात आहे, म्हणजे ह्याला काय म्हणायचं, जीवन जगताना साधना. आणि परमपूज्य काका सांगतात आहे, साधना करताना मी जीवन जगतो. काय दोन भूमिकांमध्ये 180 अंशाचा फरक आहे. आणि याचा दुसरा अर्थ साध्या भाषेत हा आहे, की मी जे काही करतो जीवनामध्ये, ती साधनाच असली पाहिजे, असा त्याचा दुसरा अर्थ. आणि ती साधना असण्यासाठी मला अखंड अनुसंधान असलं पाहिजे. आणि ते अनुसंधान असण्यासाठी मला अखंड, जसं त्याला क्रिकेटचं प्रेम आणि याला तबल्याचं प्रेम, तसं मला परमार्थाचं प्रेम असलं पाहिजे मला. आणि प्रेम कशातून निर्माण होतं, एक तर सहवासातून, आणि दुसरं ते मला काय देणार आहे हे मला जेव्हा मनापासून पटलेलं असतं, कळलेलं असतं, त्याची ओढ लागलेली असते, तेव्हा मग जीवनातलं मी जे काही करतो, जे काही कर्म माझं सुरू असतं, त्याचं साधनेत रूपांतर करण्याचं भान मला राहतं. नाही तर मग आपला जो विषय सुरू होता, ठोकळेबाज परमार्थ, सकाळ संध्याकाळ, अर्धा तास, एक तास, मोठ्या काय म्हणूया, उदार मताने मी त्या परमेश्वराला देत असतो. कसं वाटतं हे वाक्य, रोज एक तास, दीड तास, जे काय असेल ते परमेश्वराला मी देत असतो, असाच त्याचा अर्थ झाला की नाही. परमपूज्य काकांचा प्रसिद्ध दृष्टांत तुम्हाला सांगितलं असेल, मी त्याच्या आधी बोललोय असेल, पुन्हा बोलतो संदर्भ आला म्हणून. त्या गुंड मुलाचा, गुंड मुलगा असतो, त्याचे वडील महिन्याच्या शेवटी नोकरी करून बिचारे महिनाभर कष्ट करून पगार घेऊन येतात, 10,000 रुपये. तर हा दर महिन्याच्या शेवटी वडिलांकडनं ते 10,000 रुपये हिसकावतो, आणि मोठ्या उदार मताने त्यांना 100 रुपये खर्चा पाण्यासाठी देतो. असा गुंडपणा आपण ईश्वराच्या बाबतीत करतो का, हा प्रश्न आहे. कारण हे 24 तास दिवसाचे कोणी दिलेत आपल्याला, परमेश्वराने. आणि मी हे असं म्हणत नाही, पण भूमिका, आपल्या हातून काय प्रमाद घडतात ते बोलणं सुरू आहे. ठोकळेबाज परमार्थ जेव्हा मी करतो, तेव्हा हे प्रमाद माझ्या हातून घडतात. काय, मोठ्या उदार मताने मी त्याला दिवसातला 24 तासातले 1 तास त्याला देतो, म्हणजे तरी काय करतो हे माझं मलाच माहिती असतं, पण समजूया खरंच दिलेत बुवा. अरे, माझे 24 तास जाऊ द्या, माझं जीवन जाऊ द्या, संपूर्ण ब्रह्मांडावर ज्याची सत्ता आहे, त्याची माझ्याकडनं अपेक्षा मी ब्रह्मांडा संबंधी काही करावं अशी नसणारच आहे. पण मला जे दिलेले आहेत 24 तास, ते कशासाठी दिले आहेत, ते मी कसे वापरतो. अखंड साधना करणं, उपासना करणं शक्य नाही आहे, हे सगळ्यांनाच कळतं. पण मग जी कर्म मी करतो, ती मी त्यांनी सांगितल्यासारखी करतो का, मग त्यांनी कशी सांगितली आहे, भगवद्गीता आपल्यासमोर. हे सगळं, याला म्हणायचं साधना करत असताना जीवन जगणं किती विलक्षण. आणि ह्यालाच परमपूज्य काका दुसऱ्या भाषेत पुन्हा सांगतात, की आमूलाग्र जीवन पद्धतीमध्ये बदल करणं अपेक्षित आहे, आमूलाग्र. आणि मी असं आता, झाला आता 1 वर्ष होऊन गेलं आपण बोलतोय आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेमध्ये. आणि मला याच्यातनं एक विश्वास असा निर्माण होतोय, की 1 वर्ष सातत्याने जे ऐकायला येतात श्रोते म्हणून, ते या विचारांचे नक्कीच असले पाहिजे, म्हणून मी हे सगळं बोलतो, अशी मांडणी करतो, की तुम्हाला आणि आपल्या सर्वांना हवंय, आपल्याला परमार्थातून जितकं परमार्थ मला देऊ शकतो ते सगळं हवं आहे. म्हणून तर आम्ही सातत्याने एवढं आमचं श्रवण सुरू आहे, अभ्यास सुरू आहे वेगवेगळ्या विषयांचा. मग असं जर आहे, तर मग निदान आपण तर या ठोकळेबाज साधनेमध्ये बसू नये.
बाकीच्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. निदान आपण बसू नये. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात येतं की ही आमूलाग्र जीवन पद्धतीमध्ये बदल करणं अपेक्षित आहे. जीवन जगताना साधना नाही करायची आहे मला साधना करत असताना जीवन जगायचं. ही जी सर्वांगीण साधनेची एक मार्मिकता जेव्हा आपल्या लक्षात येते आणि मग साधक शिष्य प्रामाणिकपणे त्याचा पाठपुरावा करायला लागतो, तेव्हा साधनेला खरी सुरुवात झाली असं म्हणतात. आता याच्यामध्ये कुठेही निषेध केलेला नाही बरं का कुठल्याही गोष्टीचा. जर कोणी असं करत असेल सकाळी अर्धा तास एक तास, चांगली गोष्ट आहे. काही न करण्यापेक्षा ते केलेलं खरंच चांगलं नव्हे. इथपर्यंत सुद्धा म्हणता येईल की ते केल्यामुळे आज आपण इथे आलेलो. पण त्याला पुन्हा शुद्ध मराठीत छान माझं नेहमीच आवडतं वाक्य, नेसेसरी बट नॉट सफिशियंट. इट इज नेसेसरी बट नॉट सफिशियंट अँड वी आर नाउ ट्राईंग टू मेक इट सफिशियंट व्हॉट एव्हर इज रिक्वायर्ड. आणि म्हणून खऱ्या साधनेला तिथून सुरुवात होते. हे का बोललो मी, तर आधीच्या टप्प्यात केलेली साधना नसते का, साधनाच असते ती. तर खरी साधना नाही म्हणताय सुरुवातीच्या काळातली. बालक मंदिर, पहिली दुसरी तिसरी गरजेचं आहे की नाही, आहे ना. त्याच्याशिवाय चौथीत जाता येत नाही, पाचवीत जाता येत नाही, अगदी बरोबर आहे. पण त्याला शिक्षण म्हणता येईल का, नाही म्हणता येत फारसं. कारण आपल्याला माहिती आहे पहिली दुसरीत बराचसा अभ्यास नसतोच. अगदीच कोशिंबिरी चटणी एवढा अभ्यास असतो. मुलांना फक्त शाळेत बसवणे, आई वडिलांपासून त्यांना दूर बसण्याची सवय लावणे, 4 तास एका ठिकाणी मांडी घालून बसणं, स्वस्थ, हे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. चांगला आहे, त्याची गरज आहेच, प्रश्नच नाही. पण त्याला शिक्षण म्हणणं हा जसा एक विनोद ठरेल, तसं आपल्या ठोकळेबाज साधनेला साधना म्हणणं हा एक फार मोठा विनोद ठरतो. तुम्हाला मी दिसतोय ना, मला माझं फुल स्क्रीन दिसत नाही म्हणून मी विचारलं. आणि आज मी होस्ट नसल्यामुळे मी काही करू शकत नाही. हो. हरकत नाही, मी दिसतोय ते महत्वाचं आहे. तर ही साधनेची मार्मिकता आपल्या लक्षात जेव्हा येते, तिथून साधनेला खरी प्रगती किंवा तिथून साधना खरी सुरुवात झाली असं म्हणता येतं. आणि तिथून साधना अपेक्षित वेग घेते. आणि मग काय होतं, आपला अंतरंगीचा प्रवास सुरू होतो, की जो मागच्या वेळेला आपण बोललो होतो की सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्या संबंधाबद्दल आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा अंतरंगीचा प्रवास, अंतरंगी एक साधक जसा जसा अंतरंगामध्ये जायला लागतो तसं तसं एक सद्गुरू आणि सत्शिष्याचं नातं विकसित व्हायला लागतं असं आपण बोललो होतो मागच्या. आणि हा जो परमार्थ प्राप्तीचा साधकाचा प्रवास हा कसा होतो, हा कसा व्हायला पाहिजे, या प्रवासामध्ये साधक म्हणा किंवा शिष्य म्हणा म्हणून मी कुठेसा उभा आहे, पुढे कोणत्या दिशेने प्रगती अपेक्षित आहे, इत्यादी बाबींचा आपण या विचार करणार आहोत या सत्शिष्य या विषयाच्या अंतर्गत. हा विचार करताना समर्थांनी मनुष्य प्राणी आपण ज्याला म्हणतो त्याची ज्या 4 गटात विभागणी केली आहे त्याचा आपण आधार घेऊया. वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याबद्दल बोलता येऊ शकतं, पण आपण दासबोधाचा आधार घेऊ, त्याची मांडणी करूया. फारसा फरक नसतो, शब्दांचा फरक असतो फक्त, पण साधारण संकल्पना त्याच असतात. परमार्थ किंवा ज्याला आपण शास्त्र दृष्टीने म्हणूया असं जर विचार केला तर या जगामध्ये जी अब्जावधी माणसं आहेत त्या माणसांचे म्हणजेच आपण असं म्हणूया जीवांचे 4च प्रकार आहेत, 5वा नाही असं समर्थ म्हणतात. 4च प्रकार आहेत. पुन्हा कशा दृष्टीने सुरू आहे मांडणी, परमार्थाच्या दृष्टीने सुरू आहे. कोणते आहेत ते 4 प्रकार, तर बद्ध,
मुमुक्षु, साधक व चौथा आहे सिद्ध. हे 4 प्रकार असे. कुठलाही 7 बिलियन पीपल अगेन ऑन दिस प्लॅनेट कॅन ओनली बी डिवायडेड इन टू दिस 4 कॅटेगरीज अकॉर्डिंग टू परमार्थ. बाकी ठीक आहे, बाकी विविध अजून काही विभागणी त्याची करता येईल, त्या अभ्यासाचा उद्देश वेगळा असतो. परमार्थाच्या दृष्टीने जर मांडणी करायची झाली तर हे 4च प्रकार आहे, 5वा नाही इथपर्यंत समर्थन. आता ही जी 4 नावं आपण ऐकली, आपल्या डोळ्यासमोर एक विचार केला ते कसा, पिरॅमिड यायला हरकत नाही, त्रिकोण असा. कारण काय असतं, पिरॅमिडचा जो पाया असतो, बेस त्याला म्हणतो आपण मराठीत, तो काय असतो, जो सर्वात मोठा असतो, आणि शिखर जे असतं त्याचं ते सर्वात लहान असतं, डोंगराप्रमाणे. उदाहरणार्थ डोंगर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता हे जे आपण म्हटलं, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध, हा जो मनुष्य प्राण्यांचा विचार केला तर संख्येच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर बद्ध या गटातील जो पाया आहे, बेस आहे म्हणूया, त्याच्यातली जी लोकसंख्या आहे ती बहुतांश आहे. तर सिद्ध याला जर आपण शिखर गट म्हटलं तर त्याच्यातली संख्या काय आहे, कमीत कमी आहे. आणि त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. आणि उर्वरित जनसंख्या जी आहे ती या 2 टोकांच्या मध्ये विभागलेली असं आपण म्हणू शकतो. कारण हे डोळ्याने दिसतंय, आपला काय म्हणे अनुभवाचे विषय. आपल्या आजूबाजूला सर्वांच्या हजारो लोक आहेत की ज्यांनी परमार्थ हा शब्द सुद्धा ऐकलेला नाहीये. कल्पना आहे आपल्या सर्वांना. भगवंत, परमेश्वर, प्रारब्ध, धर्म इत्यादी इत्यादी या संदर्भात जे जे शब्द आपल्याला उच्चारता येतील, ते ऐकलं असलं तरी विश्वास नसलेले हजारो लोक आपल्याला माहिती आहेत, ज्यांना नास्तिक म्हणतात साध्या भाषेत. माहिती आहेत आपल्याला. त्यामुळे होतं काय, थोडंसं की ही यादी ऐकल्यानंतर एक माझ्या मनात विचार, माझ्या मनात माझी फजिती मी सांगत असतो नेहमीच. दुसरं तर कशाला बोलायचं, परमार्थ स्वतःच बोलायचं. ही यादी ऐकल्यानंतर मी सिद्ध तर निश्चितच नाही असं मला वाटतं, पण मी बद्धही नाही असं आपल्याला वाटतं. त्याच्यासाठी मी हे बोलतोय असं. कारण सुरुवातीला मी जे वर्णन केलं त्याच्यामध्ये आपण बसत नाही. सगळ्यांनी मी ऐकल्याबरोबर ठरवून टाकलं की नाही, आपण दिलं की नाही प्रमाणपत्र स्वतःला, दिलं. आणि काही चुकलं आहे का, ते काही प्रमाणात ते चुकीचं पण नाही आहे, बरोबर पण आहे. कारण नाही तर आपण वर्षभर ज्ञानेश्वरी, आपलं हे ते आनंदाचे तत्वज्ञान म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, विवेक चुडामणी म्हणा, जे काही चाललेले आहेत आपले सगळी चिंतने, ऐकायला आपण आलो असतो का, नाही. या दृष्टीने ते बरोबरच आहे, प्रश्नच नाही. त्यामुळे मी मगाशी जे वर्णन केलं त्या बद्धाच्या व्याख्येत आपण बसत नाही, हे खरं आहे. आणि त्यामुळे मला काय वाटतं की मी बद्ध तर नाहीये, मी सिद्ध तर निश्चितच नाहीये. त्यामुळे मी मुमुक्षु किंवा साधक यापैकी एखाद्या गटात कुठेतरी मी असलो पाहिजे असं आपल्याला वाटतं. आणि मी जसं आत्ता म्हणालो तसं ते वाटणं फारसं गैरही नाहीये. पण इथे एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती अशी की हे जे वर्गीकरण समर्थांनी केलं आहे 4 गटामध्ये, त्यातल्या सीमारेषा पुसट असतात. म्हणजे कसं, थोडं गमतीने बोलायचं झालं तर असं मी कोणाला सांगू नाही शकत की काल शनिवार होता ना, काल शनिवारी संध्याकाळी 4 वाजता माझं मुमुक्षु गटात पदार्पण झालेलं आहे. म्हणजे काय, कसं वाटतंय वाक्य आहे, म्हणजे बद्ध हा गट मी सोडलेला आहे आणि मग इतरांनी काय म्हणायचं, वेलकम टू माय क्लब, असं नसतं ते. म्हणून मी म्हणालो की त्यातल्या सीमारेषा ज्या असतात ना त्या पुसट असतात, सरमिसळ असते त्यांची. म्हणजे कसं की जो मुमुक्ष असतो त्याच्यामध्ये बद्धत्वाची काही लक्षणं नसतातच असं नसतं, म्हणजेच ती असू शकतात. सांगण्याचा उद्देश तो सुरू. पण बहुतांश प्रमाणामध्ये जी लक्षणं असतात त्या गटामध्ये आपला समावेश असतो, आणि म्हणून त्या दृष्टीने ही मांडणी केलेली आहे.
समर्थांनी सुद्धा दासबोधामध्ये की अशी अशी लक्षणं असलेल्याला बद्ध म्हणावं, अशी अशी लक्षणं असलेल्याला मुमुक्षु म्हणावं, तशी लक्षणं असतील तर साधक म्हणावं, इत्यादी. असं काही ज्याला शिक्का मारणं म्हणतात किंवा असं लेबलिंग शुद्ध मराठीत, हा त्याचा उद्देश नाही. समजून घ्यायचा की मी साधारण साधारण पुन्हा कुठेसा बसतो, जास्त लक्षणं माझ्यात कोणती आहेत, म्हणजे मला मग पुढचा प्रवास, मग अशी मी जी प्रस्तावना केली त्याबद्दल शिकायचं काय आहे याच्यात, हे त्याच्यातून लक्षात येतं. त्यामुळे आपण कुठेही असलो तरी इतर गटातली लक्षणं सुद्धा एक कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्यामध्ये असू शकतात. आता जगातील, मगाशी आपण असं बोलत होतो की जगातील बहुतांश लोक बद्ध या गटात मोडत असल्याने आणि ते आपल्या सर्वांना चांगलीच माहिती असल्यामुळे, ते स्वाभाविक असल्यामुळे त्यांचा फारसा विचार करण्याची गरज नाही. म्हणजे तो काय म्हणूया चिंतनाचा विषय असा नाहीये. परंतु मी जे आत्ता जो एक मुद्दा मांडला त्याच्या एक समर्थनार्थ बोलायचं झालं तर समर्थ श्री रामदास स्वामी दासबोधामध्ये एक लक्षण करतात बद्धाचं. काय करतात? परमार्थ विषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, जेणे स्वये समाधान, या नावबद्ध. म्हणजे म्हणतात व्याख्याच केली समर्थांनी, या नावबद्ध परमार्थ विषयी अज्ञान. भावार्थ काय याचा की परमार्थ शास्त्राचा ज्याला गंधही नाही. आता मी का बरं ही ओवी सांगितली? ओवी सांगायची राहिली. 5वा दशक 7वा समास 36वी ओवी. पुढे जाऊ. ही ओवी का सांगितली मी? आपण काय बोलत होतो की मला असं वाटतं की मी बद्ध नाही. आता परमार्थ विषयी अज्ञान, ठीक आहे, जे अर्धचरण आहे त्याच्यात मी बसत नाही, मान्य. कारण काय परमार्थाच्या नावाने एक दोन चार गोष्टी ते का होईना मला माहिती आहे, हरकत नाही. पण जेव्हा समर्थ म्हणतात प्रपंचाचे उदंड ज्ञान, म्हणजे जगातील उलाढालींची बित्तम बातमी असणे, असा त्याचा अर्थ आहे. बरं, इतकं नाही, पुढे इतकं करून थांबत नाही समर्थ. पुढे म्हणतात जेणे स्वये समाधान, नेणे स्वये समाधान, म्हणजे समाधानाचा वाराही नसणे, न लागणे, हे बद्धाचे एक लक्षण. म्हणजे उदाहरण म्हणून मी ही ओवी घेतली तर या लक्षणांमध्ये मी जसं म्हणालो की परमार्थशास्त्राचा गंध नसणे याच्यात मी बसत नाही, ठीक आहे, मान्य. पण जगातील उलाढालींची बित्तंबात याच्यात मी खूप प्रमाणात बसतो. आणि जगाच्या उलाढालीच्या सर्व बातम्या मला माहीत असणं याच्यासाठी जी बहिर्मुखतेची एक मनस्वी आवड मला आहे, आणि ती ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात मी बद्ध आहे असं ही ओवी सुचवत. नॉट अ रॉकेट सायन्स ना, बरोबर आहे ना? समर्थ म्हणत असतील तर मान्य करावंच लागणार, सांगणार कोणाला? त्यामुळे मग 40-50 पानांचे वर्तमानपत्र जे असतात ना, वॉल स्ट्रीट जर्नल म्हणा, न्यूयॉर्क टाइम्स म्हणा, वॉशिंग्टन पोस्ट म्हणा, मोठी मोठी नावं घेतली मी मुद्दाम, कारण तरुण भारत वाचणं हे बौद्धिक मागासलेपणाचं लक्षण समजलं जातं. ठीक आहे, हरकत नाही. आज जगाची जगररहाटी म्हणून या जगात काय चाललंय याच्याबद्दल थोडंसं आपल्याला माहिती पाहिजे, या दृष्टीने ते पाहणं, आजूबाजूचं आपल्याला भान असणं वेगळं. पण मला वाटतं मी परवाच कुठेतरी एका त्याच्यात बोललो होतो की ज्या बातमीला वाचत असतानाच एक्सपायरी डेट असते काय 24 तासाची, कारण दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात नवीन काहीतरी येतं. म्हणजे आता भारताबद्दल जर बोलायचं झालं ना तर खरं वर्तमानपत्र वाचणारं तर मला तर मूर्खच वाटतो, खरं सांगतो, दुसरा शब्दच नाही त्याला. कारण सध्या काय तिकडे निवडणुकीचे वारे चाललेले, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. कल्पना करा ही, आणि ही मंडळी मला कधी कधी वाटतं जास्त पारमार्थिक आहे आपल्यापेक्षा, कारण ते सोयीस्कररित्या विसरून जातात ते काय बोलले. एका आठवड्यात विसरणार आहेत सगळेजण, आणि मी माझं डोकं खराब करून घेतो की हे असं बोलूच कसं शकत. तुला कोणी सांगितलं ते मनापासून बोललेत? पण मी जेव्हा हे वाचतो रोज, त्याच्यावर चर्चा करतो अखंड,
फोन करून करून भारतातल्या लोकांना, इथल्या मित्रांना, कुठे जमलो एखाद्या काही कारणाने, काही निमित्ताने, विषय हाच. तासनतास मैत्रिणीशी फोनवर बोलणं, मारलेल्या गप्पा, हे जगातल्या बित्तम बातमीचं स्वरूप ठरतं बरं. म्हणजे मी सांगतो काय, की आपल्याला मुळाकडे जायचं आहे. ह्यातली काही लक्षणं आपल्या आयुष्यात नसतील तर वेगळी असतील, पण जर मूळ एकच असेल, काय, बहिर्मुखता. मला थोडा मोकळा वेळ मिळाला, मला थोडं काहीतरी एक फुरसत मिळाली, असं कधीच वाटत नाही की ज्ञानेश्वरी उघडावी, दासबोध उघडावा, भगवद्गीता उघडावी, अभ्यास करावा, नामस्मरण करावं. नाही. बरेच दिवस झाले तिच्याशी बोलणं नाही झालं. बरं, केला, मैत्रीण आहे, हरकत नाही, 5 मिनिटं 10 मिनिटं थोडंसं ख्याली खुशाली झालं, पुष्कळ, तासन तास. आणि इतकं असून मी काय करतो, स्वतःला प्रमाणपत्र देतो. मी बद्ध नाही. बद्ध मी शक्यच नाही. बद्ध माझ्या बाबतीत थोडी बोलणं सुरू. दिवसभरात माझ्या समाधानाला जर वारंवार धक्का लागत असेल, पुढचं लक्षण समर्थाने त्याच ओळीत सांगितलं. त्यामुळे जितक्या वेळा लागतो, जितक्या तीव्रतेने लागतो, तेवढ्या प्रमाणात मी बद्धच आहे, समर्थांच्या व्याख्येप्रमाणे. समर्थ पुढे म्हणतात की जागृती स्वप्न रात्री दिवस, ऐसा लागला विषये ध्यास, नाही क्षणाचा अवकाश या नाव बद्ध. ऐकायला आवडत नाही, पण थोडेसे असे धक्के कोणीतरी तर दिले पाहिजे. आपण स्वतःला लावून घेऊया ते धक्के, की मी बद्ध नाही असं मला मी कुठल्या तोंडाने म्हणेन. मग मी पूर्णतः बद्ध आहे का, तेही नाही, ते सुरुवातीलाच बोलू आपण. पण आहेत ना माझ्यामध्ये बद्धतेची लक्षणं. हा विषय आपला सुरू. जागृती स्वप्न रात्री दिवस. जागृतीमध्ये म्हणा, स्वप्नात म्हणा, दिवसा म्हणा, रात्री म्हणा, काय आहे, अखंड पंच विषयांचा ध्यास. आणि तो लागून क्षणभरही उसंत न मिळणारा जो असतो तो बद्ध असतो. आता कल्पना करा, मी अखंड व्यस्त असतो. असं मी जेव्हा अगदी नाका तोरा ज्याला म्हणतात ना, असं करून चेहऱ्यावर भावबी आणून लोकांना सांगत असतो, मी अखंड बघतो. तुम्ही मला काय समजलात, एक क्षण मी वाया घालवत नाही, अखंड. परमपूज्य काका सांगतात की भारतामध्ये या गोष्टी जास्त घडतात. व्यासपीठावर बसलेले असतात मान्यवर सगळे, त्यांची ओळख करून देतात, हे महान कर्मयोगी आहे. वाक्य ऐकलेत आपण सगळ्यांनी, हे महान कर्मयोगी आहे. डॉक्टर काका म्हणतात, तो जो बोलणारा असतो त्यालाही कळत नसतं, आणि ऐकणारे असतात त्यांनाही कळत नसतं. काकांनी वेगळा शब्द वापरला, मी सौम्य भाषेत बोललो. कारण कर्मयोग कशाला म्हणतात, भगवद्गीता वाचून घ्या, कर्मयोग कशाला म्हणतात. पण जो ओळख करून देत असतो, तो जेव्हा एखाद्याला कर्मयोगी म्हणतो, त्याला म्हणण्याचा उद्देश हा असतो की अत्यंत कार्यरत असतात. बरोबर, तो शब्द वापरा ना. मग कार्यरत म्हणा, कार्यक्षम म्हणा, यशस्वी म्हणा, संपन्न म्हणा, हे सगळे शब्द वापरा त्या मान्यवरांबद्दल. कर्मयोगी नका म्हणू. इति परमपूज्य काका, माझं नाही सांगत. कारण कर्मयोगी कशाला म्हणतात, भगवद्गीता आम्हाला शिकवते. विषय कशाला निघाला, क्षणभरही उसंत न मिळणारा जो असतो. अहो, परमार्थाचं खरं स्वरूप काहीच न करणे हे आहे. मग आम्ही काहीच करायचं नाही का, तसंही नाही. कारण आपण प्रापंचिक आहोत, आपण संन्यासी नाही. आरुरुक्षुर्मुने योगम कर्म कारणमुच्यते, योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. माझा आवडता श्लोक. आरुरुक्षुर्मुनेर योगम कर्म कारणमुच्यते. कर्म करायचंच आहे, फक्त ते कसं करायचं आहे. कर्मापासून तर सुटका नाहीच, भगवंत स्वतः सांगतात आहे, नै कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. पण ते कसं करायचं हा प्रश्न आहे, आणि कोणतं करायचं हा प्रश्न आहे. पण मी जेव्हा जागृती स्वप्न दिवसा रात्री पंच विषयांचा ध्यास, आणि तो ध्यास असतो म्हणून क्षणभरही उसंत नाही. उसंत का नाही, कारण अखंड हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे.
हे जोपर्यंत आपण आत्मपरीक्षण नाही ना करणार तोपर्यंत परमार्थापणामध्ये प्रगती खूप कठीण आहे. आता आपलं बोलूया अमेरिकेतलं, विशेषतः मी माझ्या वयातल्या लोकांचं बोलतोय बरं का, कारण जे सेवानिवृत्त त्यांना हे एवढं नाही लागू पडणार. पण माझ्या वयातल्या लोकांना शनिवार रविवार फार आवडते दिवस असतात, का वाट बघत असतात सगळे. कारण मंडे टू फ्रायडे म्हणतात, आमचं मंडे टू फ्रायडे लाईफ असतं, म्हणजे आम्हाला लाईफच नसतं. त्वम कालत्रयातीता, त्वम देहत्रयातीता, अशी आयटीतल्या लोकांची अवस्था असते. मी गमतीने बोलतोय सगळं, पण मुद्दा असा की असं सोमवार ते शुक्रवार केल्यामुळे बिचारे कसे बसे शनिवारची वाट पाहत असतात. पण कशासाठी हा प्रश्न आहे, माझा विषय तो सुरू होता. एकालाही असं वाटत नाही की अरे वा, नाही आहे, ऑफिसची धावपळ नाही, मीटिंग्स नाही, काही नाही, जरा सकाळी लवकर उठतो, साधना करतो, काही सद्ग्रंथांचा अभ्यास करतो, हे प्रवचन. लुक ॲट माय टू डू लिस्ट, म्हणून मी म्हणालो हे याला म्हणतात आत्मपरीक्षण. टेक अ लुक ॲट युअर टू डू लिस्ट. इट इज अ डायरेक्ट रिफ्लेक्शन ऑफ व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. आणि मग कुठेतरी आतमध्ये थोडंसं अरे नाही सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, मग कुठेतरी त्या यादीमध्ये मी घुसडतो. घुसडतोच हा शब्द योग्य आहे. काय? नामस्मरण, साधना म्हणूया साध्या भाषेत त्याला. आणि मग ते बॉक्स इज चेक्ड. हे केलं, ते केलं, ते केलं, झालं, साधना पण केली. हे झालं आपलं सुरुवातीला बोलून, पुन्हा तिकडे नको जायला. थोडक्यात दिवसातील जितका वेळ माझा विषयांच्या ध्यासात जातो आणि ज्या तीव्रतेने जातो तितक्या प्रमाणात मी बद्धच आहे. आपला विषय तो सुरू. बरं, जीवननिर्वाह आपल्याला करावा लागतो, प्रश्नच नाही. आपण प्रापंचिक आहोत, मी सारखं बोलतोय. त्यामुळे जीवननिर्वाहासाठी म्हणा, कर्तव्यपूर्तीसाठी म्हणूया, यासाठी विषयांचा संबंध येणारच आहे, तो वेगळा. पण त्याच्या ध्यासात घालवलेलं जीवन वेगळं. ध्यास हा शब्द आपल्याला चांगला कळतो, एखाद्याला ध्यास लागतो एखाद्या गोष्टीचा. तसं मला पंचविषयांचा ध्यास लागलेला आहे का, हा विषय. कार्याचं नियोजन उदाहरणार्थ वेगळं करावंच लागतं. जीवनाचं नियोजन, कार्याचं नियोजन, दिवसाचं नियोजन, मुलांच्या आयुष्याचं नियोजन, सगळं करावं लागतं. पण अखंड त्या संबंधी वाहिलेली चिंता वेगळी. लक्षण केलं आहे चिंता. परमपूज्य काकांचं आवडतं वाक्य, काय होईल कसं होईल. ते रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम, जमलं तेव्हा जमेल तर जमेल तसं, किंवा ते अर्धा तास त्याच्यासाठी राखून ठेवलेला आहे. मग उरलेले 23.5 तास तुम्ही आम्ही कोणता जप करतो, काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, मुलाचं कसं होईल, मुलीचं कसं होईल, बायकोचं कसं होईल, नवऱ्याचं कसं होईल, माझ्या नोकरीचं कसं होईल, राष्ट्राचं कसं होईल. जणू काय सगळं माझ्याच हातात आहे. हे हे याला म्हणतात ध्यास, याला म्हणतात अखंड वाहिलेली चिंता, ही वेगळी. आणि आपण काय बघतो आहोत की बद्ध याच्या लक्षणांमध्ये मी कसा बसतो. आणि अगदी आचार्यांनी सुद्धा, पुन्हा एकदा आज आचार्य जयंती आहे, शंकराचार्य, श्रीमद आद्य शंकराचार्य, समस्त महाराष्ट्रातल्या समस्त संतांनी ज्यांना अनुसरलेलं आहे, शुद्ध मराठीत फॉलो केलेलं आहे, ते श्रीमद आद्य शंकराचार्य. भाष्यकारा ते वाट पुसतू माऊली म्हणते ज्ञानेश्वरीमध्ये. ते आचार्य मला नंतर तर पुन्हा एकदा स्मरण झाल्यामुळे मी एवढं सगळं बोललो. प्रश्नोत्तरी आहे, त्या प्रश्नोत्तरीमध्ये प्रश्न विचारतात, खरा बद्ध कोण आहे. बद्ध शब्द काय देतो, बद्धो ही को यो विषयानुरागी. उत्तरी दिलेलं आहे, प्रश्नोत्तरी नावच आहे त्याचं. प्रश्न विचारला, बद्धो ही को, उत्तरी दिला यो विषयानुरागी. जो विषयासक्त आहे, विषयावर अत्यंत ज्याची प्रीती आहे, त्यालाच बद्ध समजावं. खरं तुम्हाला सांगतो, परमार्थ किती सोपा आहे पहा. या व्याख्येच्या जर मी उलट करून घेतलं ना, तर मला परमार्थाचं वर्मच गवसतं. ज्या प्रमाणात मी विषयासक्त नाही, त्या प्रमाणात मी मुक्त आहे की नाही, सांगा मला. मी आत्ता तुमच्यासमोर व्याख्या ठेवलेली आहे, आचार्य काय म्हणतात. आणि ज्या प्रमाणात मी विषयासक्त आहे, त्या प्रमाणात मी बद्ध आहे. त्यामुळे विषय आपला सुरू आहे की मी बद्ध नाही, या आपल्या स्वप्रमाणित मताला मला वाटतं धक्का लावण्यासाठी एवढी 2 लक्षणं पुरेशी आहे. आता अर्थात देर इज अ डिग्री ऑफ बद्धता
आणि म्हणून मी म्हणालो की आपण सुरुवातीच्या टप्प्यात अगदी बद्ध ज्याला म्हणतात, ज्याला नास्तिक समजतात, इत्यादी इत्यादी, त्या पद्धतीचा बद्ध मी नसेल, मान्य. पण बद्धता किंवा बद्ध या गटातून पूर्णपणे माझी सुटका झाली आहे असं समर्थांच्या लक्षणांमधून नाही म्हणता येत. त्यामुळे या दोन लक्षणांवरनं, या दोन उदाहरणांवरनं म्हणून आपल्याला हे कळलं. आणि हे तरी कशासाठी करायचं, हे तरी कशासाठी करायचं, तर माझं कुठे चुकतं आहे हे लक्षात आलं ना आपल्या, तरच दुरुस्ती शक्य आहे. कल्पना करा की तुम्ही हे विचार पहिल्यांदाच ऐकता. कल्पना करा, कदाचित नसेल ऐकले असेल याच्या आधी, वेगळ्या पद्धतीने वेगळ्या शब्दांमध्ये ऐकलं असेल, पण हे जर आपल्या कधी कानावरच पडलं नाही तर काय होतं, मी जी ठोकळेबाज साधना करतो तीच साधना असं मला वाटतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की 8-10 वर्षानंतर, 12 वर्षानंतर लोक विचारतात की हो, परमार्थामध्ये इतके दिवस झाले, अगदी नियमित नाही असं ते स्वतःच मान्य करतात, पण करतोय साधना, पण म्हणावी तशी प्रगती होत नाही. कशी होणार आहे, कशी होणार? मी तसं मगाशी म्हणालो, गल्लीत क्रिकेट खेळून सचिन तेंडुलकर होता येईल का? त्याच्यासाठी झोकूनच द्यावं लागणार. आणि हे झोकून देण्याची तयारी तुमची आहे का, हा प्रश्न आहे. म्हणजे आपली तयारी आहे का? त्यामुळे, आणि त्याच्यासाठी माझं कुठे चुकतंय माझ्या लक्षात आलं पाहिजे, तरच आपण दुरुस्ती करू शकतो. आणि ज्या प्रमाणामध्ये आपलं मुमुक्षत्व वाढत राहतं ना, त्या प्रमाणात ती बद्धाची लक्षणं हळूहळू बदलतात. एका रात्रीत काहीच होत नसतं, अपेक्षा पण नाही. आणि जे एका रात्रीत होतं ते बदलू सुद्धा शकतं. त्यामुळे हळूहळू झालेलंच चांगलं. हळूहळू व्हावं, विचारपूर्वक व्हावं, विवेक ज्याला म्हणतात, म्हणून तर विवेकापासूनच सुरुवात आहे. विवेक वैराग्य, पहिली विवेक. आणि मी नेहमी सांगतो की विवेक वैराग्य शमाधी षटक मुमुक्षत्व म्हणताना नेहमी लक्षात ठेवावं की विवेकासह वैराग्य, विवेकासह शमाधी षटक, विवेकासह मुमुक्षत्व. नाही तर त्या तीनला अर्थच नाही जर विवेक तिथे नसेल तर. आता विवेक करून संपला, आता उद्यापासून वैराग्याला सुरुवात, असं नसतं. मग अशीच बोलतो, ते हळूहळू बदलतं. आणि जसे मुमुक्षत्व आपलं वाढतं तशी बद्धाची लक्षणं कमी होतात. मग मुमुक्षु तरी कोणाला म्हणतात? समर्थांच्या व्याख्येप्रमाणे मी हे मागच्या वेळेला बोललो होतो, आत्ता ही विषय निघाला म्हणून आधीच सांगून टाकतो पुन्हा एकदा की विवेक वैराग्य शमाधी षटक मुमुक्षत्व, हे जी मी आत्ता यादी सांगितली त्याच्यामध्ये मुमुक्षत्व अंतिम घेतलेला आहे. पण समर्थांनी मुमुक्षत्व हा गट म्हणून दुसराच घेतलेला आहे, त्याच्या पुढे साधकाला ठेवलेला. बऱ्याच वेळा अशी मांडणी करण्यात येते की आपण साधक असतो आणि आपल्याला काय व्हायचंय, तर मुमुक्षू व्हायचं, असंही आपल्याला ऐकायला मिळतं. पण तिथे त्याचा अर्थ असा आहे की मला तीव्र मुमुक्षू व्हायचा आहे आणि मी आत्ता काय आहे, मंद मुमुक्षू आहे. माझा सांगण्याचा आत्ता उद्देश एवढाच आहे की असे कुठं ऐकायला मिळालं तर गोंधळ उडण्याची काही गरज नाही. फक्त शब्द वेगळे आहेत, संकल्पना त्याच आहेत. समर्थांनी मुमुक्षू आधी घेतलाय, साधक नंतर घेतलेला आहे, एवढाच फरक. आता मुमुक्षू आपण विचार करत होतो की बद्ध तर कळला, बद्धाच्या डिफरंट शेड्स, त्याचे जे अनेक पैलू आहेत, त्यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी पैलूत काही ना काही प्रमाणात मी बसतो, हे तर आपण शिकलो. पण आता मुमुक्षू कोणाला म्हणतात? तर ज्या मनुष्याला मुमुक्षू म्हणतात त्याचं मुख्य लक्षण समर्थ सांगतात की संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला, अंतर्यामी श्रीराम. दशक 5 समास 8 ओवी क्रमांक 3. संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला आणि निरूपणे प्रस्तावला, अंतर्यामी. काय विविध संसार दुःख भोगून, 3 तापांचे चटके सहन करून, आणि कधीतरी पूर्वपुण्याने कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा, कानावर अचानक पडल्यामुळे त्याला पश्चात्ताप ज्याला झाला, त्याला समर्थ मुमुक्षू म्हणतात. पश्चात्ताप शब्द फार महत्वाचा आहे, कारण वैताग नव्हे, काही काही गोष्टी खूप समजून घ्याव्या लागतात. आणि म्हणून या दृष्टीने
परमपूज्य काका असंही म्हणतात की दुःखामुळे जो वळतो ना परमार्थाकडे, थोडासा धोका असतो त्याच्यामध्ये. काय? दुःखाचं कारण जर नष्ट झालं तर मनुष्य पुन्हा परत फिरतो, पुन्हा संसारामध्ये रमतो. असं होऊ शकतं की नाही? असं होतं की नाही? आहे काहीतरी झालं, परत काहीतरी अपघात झाला, डॉक्टरनी सांगितलं असं असं आहे, ऑपरेशन करायची वेळ आली, एक तर स्वतःचं किंवा आपल्या प्रिय व्यक्तींची. मलाही होते परमेश्वराची आठवण. मी पण जायला लागतो देवळामध्ये, मी पण करुणा भाकायला लागतो परमेश्वराची. कशासाठी? आपल्याला माहिती आहे, त्याला सकाम उपासना असं म्हणतो. पण नंतर जेव्हा सगळं ठीकठाक होतं, गरज सरो, माहिती आहे मराठीतली म्हण सगळ्यांना. ह्याला संसार दुःख दुखावलं नाही म्हणत आहेत समर्थ. हे अपेक्षित नाहीये. म्हणून वैताग नाहीये, तात्पुरतं नाहीये, खरा पश्चात्ताप झाला. आणि तो पश्चात्ताप होण्यासाठी दुःख हे निमित्त ठरलं, असा त्याचा अर्थ आहे. मोठी दुःख असतील, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपले दुःख असतातच. आपण कोणाला सांगू का न सांगू, आपण त्याला दुःखाचं काय म्हणूया दर्जा देऊ का न देऊ, पण असं ज्याला होतं, खरा पश्चात्ताप होतो, त्याला मुमुक्ष म्हणतात. आणि मुमुक्षत्वाचं ते मुख्य लक्षणच आहे. अनेक लक्षणं समर्थांनी केली आहे, पण त्याचं मुख्य लक्षण काय आहे? तर आपल्या अपराधांची जाणीव. मी जे मगाशी म्हणालो पश्चात्ताप होणं म्हणजे काय, तर त्याचा मुख्य पैलू हा आहे की अपराधांची जाणीव होणं. मग अपराध कोणते? की इतकं सगळं माझं आयुष्य मी कसं घालवलं. कारण आता ऐकायला मिळत आहे, संत काय सांगतात आहे की मनुष्य देह किती दुर्लभ आहे प्राप्त होणं, आणि काय केलं मी या देहाच्या माध्यमातून इतके वर्ष माझ्या आयुष्याचं. असा जेव्हा अपराधांची आपल्या जाणीव होते, पश्चात्ताप होतो, आत्तापर्यंतच माझं व्यर्थ केलेलं जीवन, त्याची जाणीव होते, हे सर्व मुमुक्षत्वाची लक्षण. हे ज्याला मनापासून वाईट वाटायला लागतं ना, की अरे नको होतं हे करायला, अरे इतकी वर्ष वाया जाऊ द्यायला नको होती. कितीतरी लोक असं म्हणतात की आम्हाला हे पारमार्थिक विचार आधी कळले असते तर किती बरं झालं असतं. बरेच जण असं म्हणतात. परमार्थ प्रांतामध्ये विशेषतः शुद्ध मराठीत आपण ज्यांना सिनियर सिटीजन असं म्हणतो, जे वयस्कर लोक असतात, ते असं म्हणतात की आम्हाला जे आधी कळलं असतं तर किती बरं झालं असतं. आता त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय असतो की आज काय म्हणूया देहाच्या ज्या काही तक्रारी आहेत, काही जणांना नीट मांडी घालून सुद्धा बसता येत नाही, नामस्मरणाला बसलं तर झोप येते, किंवा अजून काही अडचणी असतात, त्रास असतो, हे सगळं जे आहे हे नसताना, शरीर निरोगी असताना मला हे कळलं असतं तर बरं झालं असतं, इत्यादी इत्यादी. खरं त्यांच्याकडे वेळ जास्त असतो, पण शारीरिक क्षमता कमी झालेल्या असतात, बौद्धिक क्षमता कमी झालेल्या असतात, स्मरणशक्ती कमी झालेली असते, इत्यादी. परंतु होतं काय की आपल्याच पूर्व, जसं पुण्य असतं तसं पूर्व आपली पाप पण असतात. त्या कर्मांची फळं अशी काम करतात की परमार्थाची बुद्धीच ते होऊ देत. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घेऊया आपण. काय? की दुःखाने फक्त मनुष्य पोळला म्हणून परमार्थाकडे वळतो असं नाही, तर कधी जिज्ञासा निर्माण होते म्हणूनही वळतो. कधी काही विशिष्ट प्रसंग जीवनामध्ये घडतो म्हणूनही वळतो. असे अनेक लोक मला स्वतःला माहिती आहे की जे फार मोठी दुःख, माझं स्वतःचं उदाहरण सुद्धा घेता येईल की मला सद्गुरूंची प्राप्ती इतक्या तरुण वयात झाली, तेव्हा काही फार मोठी प्रचंड दुःख आयुष्यात होती, अशा तर कुठलाच भाग नव्हता. किंवा मला आवड निर्माण झाली, जिज्ञासा निर्माण झाली, म्हणून मी म्हणालो याही पद्धतीने मनुष्य परमार्थाकडे वळू शकतो. पण निमित्त काही जरी असलं तरी परमार्थाकडे मनुष्य केव्हा वळतो, तर मगाशी मी जे बोलत होतो की जेव्हा आपलं पूर्वपुण्य उदयाला येतं. त्याचा एकच एकमेव अर्थ त्याचा हा आहे की आपलं पूर्वपुण्य उदयाला आलं, त्याच्याशिवाय परमार्थाची बुद्धी होतच नाही. मगाशी आपण जे बोलत होतो की आम्हाला हे आधी का नाही कळलं, असे जे प्रश्न आपल्याला पडतात, विशेषतः वयस्कर
लोकांना, त्याचं उत्तर हे आहे की पूर्वपुण्य उदयाला आल्याशिवाय परमार्थाची बुद्धी होत नाही. याचं कारण आहे, कल्पना करा की याच्या आधी प्रवचनं कीर्तनं काही नव्हती का? त्या गेल्या 6 महिन्यात 2 वर्ष सुरू झाली का? नाही. देवळं नव्हती का? सगळं काही होतं, आपल्या आजूबाजूला होतं. आई वडिलांनी म्हटलं पण होतं, मैत्रिणींनी मित्रांनी म्हटलं पण होतं, आपल्याला कार्यक्रमाची निमंत्रणं पण आली होती, आपण गेलो नाही, कारण तशी बुद्धी झाली नाही. हा विषय सुरू. कारण पूर्वपुण्य उदयाला माझं अजून यायचं होतं किंवा आहे. आणि म्हणून परमपूज्य काका एक गोष्ट सांगतात, काय, नास्तिकाला आस्तिक करण्याचा उद्योग म्हणून मनुष्याने हाती घेऊ नये. ती पण एक खुमखुमी असते पारमार्थिक माणसाला. थोडं 4-2 गोष्टी कळायला लागल्या, परमपूज्य काकांचाच शब्द आहे, नशा चढते वेदांताची. हा असा कसा नास्तिक? आणि त्यात जर आपलं नवरा बायको मुलगा जर असतील, आपले जवळचे कोणी असतील, तर अजूनच धार येते त्याला. उद्देश चांगले असतात आपले, भाग वेगळा की यांनी पण परमार्थाला लागावं, पण हे ठरवणारे आपण कोण? आत्ताच आपण बोललो, कारण तो एक स्वतंत्र जीव आहे, त्याची कर्म वेगळी आहे. पूर्वाभ्यासेन ते नैव ह्रियते ह्यवशोपि सहा जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. भगवद्गीता 6वा अध्याय. पूर्वाभ्यासेन ते नैव, की तिथे योगभ्रष्टाचं वर्णन सुरू आहे की योगभ्रष्ट जो पुरुष असतो तो परवश होऊन, योगभ्रष्ट याचा अर्थ ज्याचं मागच्या जन्मी थोडंसं काम राहिलेलं आहे म्हणून तो पुन्हा जन्माला आलेला आहे. नाही तर भ्रष्ट म्हणलं की आपलं वेगळंच जरा सुरू होतं, म्हणून थोडीशी स्पष्टीकरण देऊन टाकलं. तर असा हा जो योगभ्रष्ट असतो तो पराधीन होऊन पूर्व अभ्यासामुळे, आधीच्या जन्मातल्या, पूर्व अभ्यासाचा अर्थ आधीच्या जन्मातल्या त्या अतिबलवान अभ्यासामुळे तो योगाभ्यासाकडे ओढल्या जातो. अवश्य, अवश्य शब्दाला ही अवश्य, अवश्य म्हणजे पराधीनपणे ओढल्या जातो. आणि आचार्य, मला खूप आनंद होता, शंकराचार्यांचं खूप वेळा नाव निघतात, जयंती आहे. आद्य शंकराचार्य त्यांच्या भाष्यामध्ये या श्लोकावरच्या, भगवद्गीतेच्या या श्लोकावरच्या भाष्यामध्ये आचार्य तर म्हणतात की पूर्वजन्मातल्या, समजा पूर्वजन्मातल्या योगाभ्यासाच्या संस्कारापेक्षा अधर्माचे, म्हणजेच अधर्म काही कर्म केलं असेल, पापकर्म केलं असेल, त्याचे संस्कार जर अधिक बलवान जर नसले आणि योगाभ्यासाचे संस्कार जर अधिक बलवान असले तर तो पुरुष योगाभ्यासाकडे ओढला जातो, खेचला जातो. अन्यथा काय होतं, ते योगजन्य जे संस्कार असतात ते दबले जातात, परंतु ते नष्ट होत नाही. मुद्दा हा आहे. मग काय होतं, तर पापकर्मांचा क्षय झाला की ते योगजन्य संस्कार असतात ते पुन्हा स्वतःच त्यांचं कार्य आरंभ करतात. आपल्या पापकर्मांचा क्षय झाला की आपल्याला वयाच्या मग 60, 65, 70, 80, 90 जे काय असेल प्रत्येकाचं परमार्थाची बुद्धी होते. आहेत ना असे अनेक लोक आहेत की या वयात असून अजूनही परमार्थाची बुद्धी झाली, समजून घ्यायचं. त्यामुळे आम्हाला परमार्थाची बुद्धी आधी का झाली नाही याचं उत्तर थोडक्यामध्ये आपलं पूर्वकर्म हेच आहे. परंतु शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो, आपली वेळ झालेली आहे. त्याहून महत्वाचं म्हणजे आता जी बुद्धी झालेली आहे त्याचं मी काय करतो आहे हे जास्त महत्वाचं. मला जे क्रियमाण कर्म स्वातंत्र्य मनुष्य देह देऊन परमेश्वरांनी सुचवलेलं आहे त्या क्रियमाण कर्म स्वातंत्र्याचा उपयोग करून मुमुक्षुचा साधक होण्याचा प्रयत्न मी करतो आहे का परत बद्धावस्थेतच रमतो आणि रंगतो आहे, हा विचार आपण सर्वांनी करणं आवश्यक आहे. थांबूया, वेळ झालेली आहे. आपण आज बद्ध आणि मुमुक्षांचा विचार केला. पुढच्या वेळेला आपण सिद्ध आणि साधक यांचा विचार करूया आणि या विषयावरचं चिंतन सुरू ठेवूया. आणि आजचे हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी, श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या चरणी समर्पित करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम मंगेश दादा.
तुम्हाला इथनच नमस्कार. प्रत्येक चिंतनामधनं काहीतरी एक फूड फॉर थॉट असतो. तसंच आजचं पण चिंतन होतं. तुम्ही एक वाक्य वापरलं होतं, साधना करत असताना जीवन जगणं. त्यानिमित्ताने तुम्ही दैनंदिन जीवनात आत्मपरीक्षण करणं किती गरजेचं आहे याची परत एकदा आम्हाला सगळ्यांना आठवण करून दिली. चालेल. आपण आता भजन सेवेकडे वळूया. आज आपल्याला भजन सेवा द्यायला आहेत सौ नम्रता वर्तक. नम्रता आहेस ना अवेलेबल? चालेल. नम्रता नवीन नाही आहे या फोरमसाठी. मागच्या वर्षी पण त्यांना भजन सेवा दिलेली आहे. व्यवसायाने सुद्धा ती गाते आणि आज ती आपल्या समोर श्री ब्रह्मानंद स्वामींचं निरंजन माला घटमे फिरे दिनरात हे भजन सादर करणार आहे. नम्रता रेडी असशील तर सुरू करते. उपस्थित सर्वांना नमस्कार. मी नम्रता आणि माझे श्री नवरा माझा, आम्ही दोघं हे भजन सादर करतो. वृषाली ताई तुम्हाला आणि ताई तुम्हाला, मला क्षमा तुमचं नाव नाही माहीत. सर्वांना नमस्कार करून सुरू करते. आवाज व्यवस्थित येतोय ना? निरंजन माला घट में फिरे दिन रात, निरंजन माला घट में फिरे दिन रात, ऊपर गावे नीचे जावे, ऊपर नीचे जावे, श्वास श्वास चल जाए, ऊपर गावे नीचे जावे, श्वास श्वास चल जाए, संसारी नर समझे नाही, संसारी नर समझे नाही रे, वृथा जन्म गवाए, निरंजन माला घट में फिरे दिन रात, निरंजन माला घट में फिरे दिन रात, सोहम मंत्र जपित प्राणी, सोहम मंत्र जपित प्राणी, बिन जिभ्या बिन दाय, सोहम मंत्र जपित प्राणी, बिन जिभ्या बिन दात, अष्टपहर में सोवत जागत, अष्टप्रहर में सोवत जागत, कबहुल पलक सका, निरंजन माला घट में फिरे दिन रात, निरंजन माला घट में फिरे दिन रात,
नम्रता आणि श्रेयस, खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर झाली भजन सेवा. माझं स्वतःचं अतिशय आवडतं भजन आहे स्वामी ब्रह्मानंदांचं. खूप छान. आज मंगेश दादांना थोडे वेळेचे कमी असल्यामुळे आज आपण प्रश्न उत्तर घेणार नाही आहोत. आणि अजून एक सूचना द्यायची होती की पुढचे 2 आठवडे मंगेश दादा प्रवासात असल्यामुळे आपण पुढच्या आठवड्यापासून परत केनोपनिषद या मालिकेला सुरुवात करणार आहोत आणि ती मालिका परत आपल्यासाठी शशांक चिटणीस घेऊन येणार आहेत. तर पुढच्या रविवारी आपण सगळे परत भेटू केनोपनिषदसाठी. जय श्रीराम.